जीते। आईवा कैच के लिए दर्शकों के लिए मौका है, 1000 का इनाम है। निखिल जी देशमुख इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर, इनकी तरफ से आईवा कैच दर्शकों के लिए मौका है। गेंदबाज तैयार है बीड़ की तरफ से ऋषि कर्णुक, तो स्ट्राइकर एंड पर अमोल पाटिल। अनिरुद्ध खांडेकर और अमोल पाटिल जमरुक की तरफ से ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, लेकिन पहली गेंद के ऊपर विकेट निकाला जा चुका है बीड़ के गेंदबाज ऋषि कर्णुक द्वारा। तू ठोक दीजिए। ये खूबसूरत चौवा, तू ठोक दीजिए। कैलाश जी पिंगड़े, कल मैंने 6 बजे से इन्हें यहाँ पे देखा, आज भी 5:30 बजे से मैं इन्हें देख रहा हूँ। कैलाश पिंगड़े, मैन फ्रॉम घोड़ीवली। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर एक खूबसूरत बाउंड्री लगाई मिडॉन के ऊपर से, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन सनी द्वारा। ऋषि की ये गेंद फिर एक बार ऑन साइड के ऊपर, क्या ये होगी लगातार दूसरी आउटफील्ड? थोड़ी स्लो जरूर थी, 2 रन जरूर मिलेंगे। क्या मिलेगा तीसरा? लेकिन 2 ही रन, और इन 2 रनों के साथ 6 पर आता हुआ टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। 1 विकेट के नुकसान पर जामरुक खेल रही है। जामरुक बनाम भीड़, दोनों ही पड़ोसी। ये मैच होगा इंडिया बनाम ऑस्ट्रेलिया, ये मैच होगा वेस्ट इंडीज बनाम साउथ अफ्रीका, ये मैच होगा न्यूजीलैंड बनाम ऑस्ट्रेलिया। एक कांटे की टक्कर होगी, क्योंकि बीच में जो फाटा है उनके ऊपर चर्चा होगी। भीड़ जीती या जीती जामरुक? ऋषि फुल टॉस किया, खराब गेंद और उसे सही नतीजे तक पहुंचाया बल्लेबाज सनी ने। और जो बात मैंने कही थी, ये 2.5 किलो का हाथ जब आदमी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। ठोक दीजिए। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं सिक्सर के कारण। लेकिन जामरुक में कई लोग मैच देखने के लिए आए, खिलाड़ियों के ऊपर इनाम नहीं आ रहे हैं, आने चाहिए। इतना अच्छा अगर खेल रहे हैं सन्नी। ये गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? 13 पे आता हुआ टोटल इस सिंगल के साथ। अब स्ट्राइकर एंड पर अनिरुद्ध खांडेकर। ऋषि एक जबरदस्त ऑलराउंडर है बी टीम के, ऋषि कर्णुक। आईवा कैच के लिए निखिल जी देशमुख, इनकी तरफ से 1000 का इनाम है इस टूर्नामेंट के निर्धार ट्रॉफी 2025 के मुख्य ऑर्गेनाइजर। चलिए दर्शकों से मैं गुजारिश करना चाहूंगा, नसीब आप अपना आजमा सकते हैं। 500 के 2 नोट मिलेंगे आपको। निखिल जी देशमुख, इनकी तरफ से अविनाश सर का ओवर समाप्ति का इशारा। इस ओवर के बाद, पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन। बीएसएफ पैनल का रहा है क्रिकेट खेले हुए खिलाड़ी। मैं हमारे मेहमान स्वामी देशमुख साहब से गुजारिश करना चाहूँगा, रायगढ़ सुनील अन्ना शेर के प्रतिष्ठान रायगढ़ के संस्थापक और अध्यक्ष स्वामी देशमुख, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो मंच पर तशरीफ लाए।
और हमारे मेहमान प्रफुल्ल जी ठोमरे, इनसे भी मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो भी इस मंच पर आए। पहले ओवर में 13 रन आ चुके हैं। जमरुक की अच्छी शुरुआत हुई है बीड़ के खिलाफ। एक विकेट भले ही उन्होंने खोया हो, लेकिन शुरुआत अच्छी हुई है। खास तौर से सनी, जिन्होंने एक बाउंड्री एक सिक्सर लगाया। जो बाउंड्री उन्होंने लगाई मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, और जो सिक्सर उन्होंने लगाया मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से। नए गेंदबाज भरत पवार। कल हमने पवार का पावर देखा, कल की रात भी, लेकिन आज हम देखेंगे भरत पवार का पावर। 3 ओवर का ये मैच, विनर वर्सेस विनर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन बल्लेबाज सनी के बल्ले से। मानो सनी देओल इनमें आ चुके हो और ये घातक बन चुके हो। सामने जो गाड़ी है 4 व्हीलर, उसके फ्लड लाइट्स ऑन है, ऑफ कीजिए प्लीज। तो हमारे मेहमान यहाँ पर आ रहे हैं। लाइट्स बंद कीजिए प्लीज कार की। स्वामी देशमुख, सुनील नशर के प्रतिष्ठान रायगढ़ के संस्थापक और अध्यक्ष स्वामी देशमुख साहब, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। प्रणीत मुलगांव जो टीम खेलने वाली है, शायद उनके फ्रेंचाइजी नहीं है आज, शुभम के है, उन्होंने भी पार्टी बदल ली। प्रफुल्ल ढोंबरे साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। बहुत ही बढ़िया खेल रहे हैं सनी। जामरू की तरफ से एक और बाउंड्री। सनी ने मानो कमान संभाली है। सनी मानो सनी खेल रहे अपने निजी 23 के योगदान पर। टीम का टोटल भी 23। पूरे टीम के रन उन्होंने बनाए हैं। गेंद हवा में है लेकिन आर पार स्टेडियम पर एक और सिक्सर। 29 पे आता हुआ टोटल जमरुक टीम का। सनी ऑन फायर, ठोक दीजिए। सुनील अन्ना शेर के प्रतिष्ठान रायगढ़ के अध्यक्ष और संस्थापक स्वामी देशमुख यहाँ पर आ चुके हैं। उनका हम स्वागत करेंगे। उनके साथ उनके जो दोस्त आए हैं उनका भी हम स्वागत करेंगे। टीम का टोटल आ चुका है 29 रन। स्कोर कार्ड के ऊपर क्या बल्लेबाजी हो रही है सनी की। वन मैन आर्मी, जिनके इरादे बुलंद होते हैं वह सड़कों की नहीं आसमानों की बातें करते हैं। आसमानों की बातें करने वाले लहराते हुए छक्के लगाए हैं सनी ने। लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए गेंदबाज, लेकिन कुंदन वाघोले ने कहा कि ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। दबाव आ चुका है गेंदबाज के ऊपर। दूसरे ही ओवर में रन आ चुके हैं 30। वाइट बॉल का एक एक्स्ट्रा और बाकी 29 सनी के। 29 रनों की अब तक शानदार पारी। प्रशांत खांडेकर मनी मन खुश होंगे क्योंकि ये बंदा उनका चल पड़ा है, उनकी टीम का। हल्के हाथों से इस गेंद को खेला। हा नाना तू मैं दौड़ के ना आई। 30 पे रुका हुआ टोटल। एक ओवर, मैं हमेशा कहता हूँ शॉर्ट टर्म क्रिकेट में एक ओवर आपका खेल या तो बनाती है या तो बिगाड़ती है। इस ओवर ने खेल बिगाड़ा फील्डिंग करने वाली टीम बीड़ का, और वहीं खेल बनाया सनी ने इस ओवर में अपनी टीम जामरुक का। बीड़ और जामरुक दोनों पास के गांव, एक दूसरे से जो टीम जीतेगी साल भर चर्चा होगी। लेकिन अभी भी ऋषि कर्णुक की पारी बाकी है।
एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? 32 पे आता हुआ टोटल, 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर चल रहा है, 16 की औसत से ये रन आ चुके हैं, अभी भी ये ओवर खत्म नहीं हुआ। इसका मतलब अगर एक आध छक्का आता है तो 19 की औसत होगी 2 ओवर की समाप्ति के बाद, क्योंकि 38 बनेंगे सिक्सर आता है तो। सनी क्या बल्लेबाजी कर रहे हैं 31 के निजी योगदान पर। जबरदस्त स्ट्रोक खेला है लेकिन सीधा फील्डर के हाथों में, लेकिन जो काम करना था सनी को उन्होंने काम किया है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 32 रन 16 की औसत से। जामरुक टीम इस वक्त हावी है बील टीम के ऊपर। ठोक दीजिए। शैलेश संदेश पाटिल। राकेश मुड़े, प्रफुल्ल जी ठोमरे और इलू पाटिल, इन लोगों ने हमें लाइव की सुविधा दी है इस निर्धा ट्रॉफी के लिए। और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज का किताब हमें दिया है स्वामी देशमुख ने। बाइसिकल यहाँ से ड्राइव करते हुए खिलाड़ी अपने गांव जा सकता है। फिटनेस फिटनेस ज़रूरी है और उस फिटनेस के लिए बाइसिकल हमें दी है स्वामी देशमुख। सुनील अन्ना शेर के प्रतिष्ठान रायगढ़ के अध्यक्ष और संस्थापक। आज उनकी कौन सी टीम है? शुभम गुड़विंदे, बाजी पलट ली है उन्होंने भी। प्रफुल्ल ठोमरे और स्वामी देशमुख जो फ्रेंचाइजी है अष्टविनायक मुड़गांव के। एक रन जरूर मिलेगा और इस एक रन से तीसरे ओवर में टोटल आ चुका है 33। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी ओवर चल रहा है, कम से कम 3 ओवर में 45 तक अगर ये टीम जाती है तो काफ़ी परेशानी होगी ऋषि कर्णुक स्टारर बिल्ड टीम को। कल क्या मैच गंवाया घोड़ीवली टीम ने। मेरे साथ घोड़ीवली के स्कोरर है, 16 रन थे 6 बॉल में। क्या छोड़ा गया, बाउंड्री छोड़ी गई जिसके बदौलत, लेकिन जो सावन थे के कलोते के वो 2-3 बार नड़े हैं घोड़ीवली के गेंदबाजों के सामने। अकेले ने घोड़ीवली टीम को 2 बार हराया है विजय सावंत। डॉट गेंद आई है, गेंदबाज तैयार, टोटल वहीं पे रुका हुआ 33। 40 के अंदर रोकने की जिम्मेदारी है बॉलर के पास, लेकिन यह उठाया उठाया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 6 रन बल्लेबाज संदेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत क्लासिकल सिक्सर। ठोक दीजिए। डीजे मास्टर की आवाज़ में कभी कभी बदलाव आ जाता है, सेटिंग थोड़ी सी इधर उधर हो जाती है। मुझे लगता है कि शायद मेरा गला खराब हो गया है। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। संदेश पाटिल ऑन फायर। यॉर्कर को खोद के निकाला है लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। 1 रन जरूर मिला और उस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 40 रन। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। हेलो, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा? लेकिन दूसरा चुराने की कोशिश और उस कोशिश में खिलाड़ी के पारिकांत, आउट होने वाले खिलाड़ी संदेश। ठोक दीजिए।
41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। इसके बाद का जो मैच है प्रणीत जंगम मुलगांव बनाम तांबाटी, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। ये गेंद हवा में क्या छोड़ा, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ इन दोनों के साथ टोटल बढ़ता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद 43 जीत के लिए तकरीबन 15 की औसत से बेल टीम को 44 रनों की ज़रूरत है। ऋषि कर्णुक को अब दूसरे सत्र में अपने क्लास को दिखाना होगा, लेकिन उससे पहले मैं माइक्रोफोन के ज़रिए बुलाना चाहूँगा दो कप्तानों को। मुलगांव प्रणीत जंगम, एक बेहतरीन कप्तान जिन्होंने खोपोली प्रीमियर लीग जीती है सीज़न में। ये जो सीज़न हुआ खोपोली प्रीमियर लीग का, उसे जीतने वाले कप्तान प्रणीत जंगम, और कैप्टन कूल जिन्हें मैं कहता हूँ पूरे 36 विभाग हो या पेड़ पूर्व विभाग के टच में आती है तांबाटी, उस विभाग के कैप्टन कूल केतन मुंडे। स्वामी देशमुख साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातो आहे। सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान रायगड मावळचे संस्थापक आणि अध्यक्ष निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते स्वामी देशमुख साहेबांचं स्वागत। आणि ज्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी लाईव्हची सुविधा आम्हाला दिली आहे त्या प्रफुल्लजी, त्यांचंही स्वागत केलं जाईल। स्वामी देशमुख यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बायसिकल या स्पर्धेकरता दिली आहे, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान रायगड संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांनी यूट्यूब लाईव्हची आम्हाला सुविधा दिली आहे ते प्रफुल्लजी ढोंबरे साहेब यांचंसुद्धा मनापासून मनपूर्वक स्वागत। त्यानंतर सन्माननीय दिनेशजी दिसले साहेब यांचंसुद्धा स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। आणि यानंतर मायक्रोफोनवर येतील आमचे सहकारी समालोचक हॅरी। चेंडू द्यायचा आहे। हॅलो 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 माइक चेक। हॅलो, थोडा आवाज द्या। हॅलो, धन्यवाद। जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघतोय निर्धार चषक 2025 हे पर्व अतिशय देखणा दिमागदार पर्व आहे। मनाला भूल चकतील अशा समतुल्य ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय। अगदी विनर वर्सेस विनर हा संघर्ष मात्र मैदानावरती चालू आहे। एकाच प्लॅटफॉर्मवरील दोन्ही ट्रेन मैदानावरती धावत आहेत, पण आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय दीपक कर्णुकनं मात्र प्रेक्षकांची मनं पहिल्या सामन्यामध्ये जिंकली। पण आता ऋषी कर्णुक आणि त्याच्या समवेत आपण बघतोय जय घोंगे ही जोडी मात्र मैदानावरती आहे। अगदी येणार शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 44 धावसंख्येची। 18 चेंडू 44 धावांची गरज आहे। मुलगाव प्रणीत विरुद्ध तांबाटी केतन या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं। मुलगाव टीमचा कर्णधार आणि तांबाटी संतोषजी जोरकर, त्याच्यानंतर महेश हाडप, पवन पिंगळे या तिन्ही आपण बघतो आयोजकांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल। पहिल्या चेंडूवरती काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू खेळपट्टीवरती गेला या ठिकाणी निर्धाव। तांबाटी टीमचा कर्णधार या ठिकाणी आमचे प्रवीण आलेत, प्रवीणला आपण विनंती करू या आपण। त्याच्यानंतर मुलगाव दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वामी देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल। स्वामी देशमुख आमचे फार जवळचे मित्र आहेत, अगदी केतन मुंडेंना आम्ही बऱ्याच दिवसातून बघतोय। आज वारंवार 2 चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव गेलं। तांबाटी टीमचा आम्ही खऱ्या अर्थानं स्वागत करतोय। त्याच्यानंतर
मुलगाव टीमचं सुद्धा कौतुक असेल. दोन्ही टीमला आमच्याकडून शुभेच्छा असतील. जयेश आमच्या तांबाडीचे अगदी खूप दिवसातून आम्हाला आज तांबाडी संघ मात्र नाईटच्या रजनीमध्ये पाहायला मिळतोय मैदानावरती. तांबाटी टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झालाय. अगदी गोलीच्या बेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि या चेंडूवरती मिळतात हरेश पिंगले. आपण बघतो 4 धाबा. आमचे फार जवळचे मित्र तुलसीराम पाटील यांचे सुपुत्र आपण बघतो तन्मय पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी निर्धार चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. अगदी तन्मय पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला कलोते विभागामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्यावेळी त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच प्लॅटफॉर्म मिळतं. असे तन्मय पाटील यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. अजूनही 40 धाबांची गरज आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. ऋषी कर्णूक हा चेंडू जबरदस्त खेळून काढलाय. अगदी कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक झपकान चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जय घोंगे करतोय, पण तुतू महिमा अशी गपलत दोन्ही फलंदाजांमध्ये होती. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र 44 धाबांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा आल्यात त्या 5 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी मयूर पाटील सुद्धा या ठिकाणी आल्यात. मयूर मुंडे कारण तांबाडी संघ आम्हाला बऱ्याच दिवसातून दिसतोय ना आज, त्यामुळं आम्ही नावं सुद्धा थोडीशी विसरलोय. कारण नाईटच्या रजनीमध्ये आज आपण बघतो तांबाटी टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या समवेत मुलगाव असेल. 5 धाबा धावफलकावरती. संदेश पाटील कमालची गोलंदाजी मैदानावरती करतोय. जरी हरेश चौकार मारला असला तरी सुद्धा कमबॅक करण्याचं काम तो त्या ठिकाणी करतोय. कौतुकास्पद गोलंदाजी मैदानावरती त्या ठिकाणी संदेश पाटीलची राहिली. या निर्धाव चेंडूची वारंवार खेळपट्टीवरती सांगता होती. या 44 धाबा वाचवायच्या आहेत त्या जांभरूक टीमला आणि या 44 धाबा करून दाखवायच्या आहेत त्या बी टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू जय घोंगेने या चेंडूला अगदी सन्मानपूर्वक सन्मान दिलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला आणि त्या चेंडूवरती फक्त आपण बघतो निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 5 धाबा. तुलसीराम पाटील ज्यांचं कालच आपण बघितलं विभाग प्रमुख चषक 2025चं सत्र कलोतेच्या मैदानावरती. तुलसीराम पाटील साहेबांकडून प्रशांत खांडेकर यांच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. तसेच निर्धार चषक 2025 मध्ये या स्पर्धेसाठी सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून त्यांचं स्वागत असेल. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. अगदी चषकाचा अगदी निर्धार केला होता. कुमारजी दिसले, तसेच आमचे निखिलजी देशमुख असतील. येणारे शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 39 धावांची. स्वामी देशमुख यांच्या माध्यमातून अगदी नाणेफेकीचा कौल केला गेला. त्यामध्ये तांबाटी टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला आहे. प्रशांतदादा शेंडे प्रतिष्ठान मुलगाव. प्रशांतदादा शेंडे या नावाने मुलगाव टीम आज मैदानावरती खेळणार आहे. तांबाटी विरोधात आपण बघतोय पुढची लढत मैदानावरती. पण या लढतीमध्ये आता कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार याच्यासाठी हा संघर्ष मात्र मैदानामध्ये गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जातोय. जय घोंगे सोडवणार का? आणि या चेंडूवरती जातोय गोलीच्या बॅगानं स्क्वेअर क्षेत्रामध्ये चौकार. डीजे धन्यवाद डीजे आमचे या ठिकाणी आपण बघतोय येरुणकर सर, किशोरजी येरुणकर, आप्पा मामा या नावानं अगदी खूप चर्चेमध्ये आहेत मामा. आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज जगभरामध्ये पोचवला जातोय. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती.
अनिरुद्ध खांडेकर गोलंदाजी मार्क बर्दी त्या ठिकाणी आपण बघतोय पंचांकडे अपील मात्र केली जाती पण जय घोंगे या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. संधी असेल डीजेला. आतमध्ये बी टीम कडून जाईल. शेवटचे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. शेवटचे प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. 9 चेंडू 34 धावांची गरज. अगदी आता 34 धावा मी तर म्हणेन. आता ऋषी कर्णुकला आता जशी कलोदेच्या मैदानावरती फलंदाजी केली त्यानं बायसिकलचा मानकरी ठरला. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकवलं या फलंदाजानं ऋषी कर्णुकनं. त्याला या 9 चेंडूमध्ये 34 धावा गावाच्या नावासाठी कराव्या लागतील या मैदानावरती. हा चेंडूवरती खऱ्या अर्थानं प्रयत्न मोठा होता. हरेश पण ताकद थोडीशी कमी पडली या चेंडूवरती. एकच धाब्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धावा येतात. त्या 11 धाबा. विनायक तांबाडीचे आमचे फार जवळचे मित्र आहेत. त्याच्यानंतर निखिल मुंडे असतील, जयेश दलबे असतील, सर्वांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. तर रोहित शेंडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर बंटी तेलवणे यांचं सुद्धा आगमन झालंय आणि त्याचबरोबर आमचे अभय तिवारी वर्ल्ड वाईड सोल्युशन यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. नक्कीच प्रवीण सर. प्रत्येक मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. तुमचं सन्मानपूर्वक सन्मान मात्र या व्यासपीठावरती केला जाईल. कारण चषकाचं नाव आहे प्रवीण सर निर्धार चषक. अगदी निर्धार केला होता या स्पर्धेचा निखिलजी देशमुख यांनी आणि त्यांनी मात्र पाहिलेलं स्वप्न ते आता पूर्ण करतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचे आता 6 चेंडू बाकी असतील. जिंकण्यासाठी गरज असेल 33 धावांची. तोपर्यंत आपण बोलूया डीजेकडे. शेवटचे 6 चेंडू 33 धाबांची गरज मैदानावरती. अगदी प्रतीक दिसले. त्याच्यानंतर आपण बघतोय निखिलजी देशमुख असतील. त्याच्यानंतर आपण बघतोय महेश हडप असतील. त्याच्यानंतर सतीश दिसले. त्याच्यानंतर संतोष जोरकर, पवन पिंगले सर्वांकडून अगदी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खबरदारी घेतली जाते. रोहितजी शेंडे, राहुल दिसले सर्वांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. शेवटचे 6 चेंडू 33 धाबा मैदानावरती आता करायचे आहेत त्या बी टीमला आणि या 33 धाबा या चषकावरती नाव करण्यासाठी मी तर म्हणेन प्रशांत खांडेकर यांच्या टीमला आता वाचवायचे आहेत मैदानावरती. पण कशा प्रकारे आता वाचवले जातील हे पाहणं पण आता औषधीचं ठरेल. कारण ऋषी कर्णुक जोपर्यंत आहे तोपर्यंत या 33 धावा मी तर म्हणेन होऊ शकतात. पण ते आता करावे लागतील मैदानावरती. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक आक्रमण आणि आक्रमण हा बचात्मक पर्याय आणि हा मार्ग आता मी तर म्हणे वापरावा लागेल. पण ऋषी कर्णुकचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला. सुंदर झेल टिपण्याचं काम त्या मैदानावरती होतंय आणि ऋषी कर्णुक मोठा मासा घालायला लागलाय. ऋषी कर्णुक बॅक टू पॅवेलियन डीजे. शेवटच्या आता 5 चेंडू शिल्लक असतील. 33 धाबांची गरज. ऋषी कर्णुक ही मोठी विकेट अगदी मी तर म्हणेन बाद झाली. कारण शुटकेचा श्वास सोडला असेल आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण बघतोय जामरुक टीमनं. त्यांना खऱ्या अर्थानं प्रश्न पडलेला की आता या ठिकाणी आपण बघतोय ऋषी कर्णुक ज्यावेळी खिलपट्टीवरती होता त्यावेळी त्या सोप्या होत्या धाबा. पण आता मात्र त्या थोड्याशा कठीण होऊन गेल्यात त्या बी टीमसाठी. दीपक कर्णुक आपल्याला आता दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र पाहायला मिळत नाहीत. पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ राहिला दीपकजी कर्णुक यांचा. अतिशय सुंदर कमालीची खेळी त्यांनी. 40 प्लसचा जरी खेळाडू असला तरी क्रिकेटचा बराचसा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी सुंदर कामगिरी मैदानावरती केली. बाबू दुर्गे आपण बघतोय बैलगाडा शर्यत एक सुंदर ड्रायव्हर आहेत. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. बाबूजी दुर्गे
शेवटचे 3 चेंडू आणि 32 धाबांची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू 32 धाबांची गरज. 32 धाबा 3 चेंडू मैदानावरती आणि या चेंडूवरती अगदी आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला. एकच दाब त्या चेंडूवरती मिळतीये. एकेर दुहेर दाबेनं काहीच अरेश खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन फरक पडणार नाही जामरुख टीमला, कारण प्रशांत खांडेकर यांनी आता हा सामना खिशात टाकलाय. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 31 धाबांची. 2 चेंडू 31 धाबा. 31 धाबा 2 चेंडू. जामरुख टीमनं आता एकतर्फी किल्ला लढवला मैदानावरती. या चेंडूवरती आपल्या फॉलोअरमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. झेल मात्र निसडली. अगदी जमिनीला चेंडू खेळपट्टीवरती दान झाला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. शेवटचा 1 चेंडू 30 धाबा. शेवटचा 1 चेंडू 30 धाबा. बी टीम आता खऱ्या अर्थानं मी तर म्हणे विचार करत असेल दीपकजी कर्णुक यांच्यासाठी आता खऱ्या अर्थानं मी तर म्हणजे थोडीशी कमतरता भासत असेल बी टीमला. आणि हा सामना जिंकलाय प्रशांतजी खांडेकर यांच्या जामरुख टीमनं. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनी पाटील. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी आपण यावं. डीजे